आज आपण बुट्टी डिझाईन बघणार आहोत. जे आपण फुलं बनवत आहोत ते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण ज्या नवीन व्हिडिओ बनवणार आहोत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत रोज मिळेल. आता आपण स्टार्ट करूया. खालून धागा वर काढायचा. वर काढल्यानंतर पहिल्यांदा सिंगल मणी यायचा. सिंगल मणी खाली सोडायचा आणि नंतर मग एक स्टिच मारून स्टिच काढली आणि एक परत गाठ मारून टाकायची. हा असा आपण एक सिंगल मणी पण टाकू शकतो. आपण आता दुसरं बघणार आहोत. एक गोल्डन मनी टाकला, एक शुगर बीट्स आणि मग परत खाली टाकून गाठ मारून घ्यायची. तिसरी डिझाईन आहे. खालून धागा वर काढायचा. पहिल्यांदा शुगर बीट्स टाकायचा. शुगर बीट्स टाकल्यानंतर एक गोल्डन मोती 5 mm, नंतर परत शुगर बीट्स खाली टाकून मग परत धागा वर काढून गाठ मारायची. चौथी डिझाईन आहे आपली. खालून धागा वर काढायचा. पहिल्यांदा व्हाईट मोती घेतला, गोल्डन मोती घेतला तरी चालेल. एक स्टिच काढायची, गाठ नाही मारायची. एक स्टिच काढायची आणि 2 शुगर बीट्स मारल्यानंतर त्याच मोतीच्या बाजूला आपल्याला फिरवायचे आणि एक स्टिच काढायचे. राऊंड मार करत जायचा. 2 शुगर बीट्स, जास्त अंतर नाही द्यायचं आणि स्टिच काढायची. बघू शकता आता किती फिनिशिंग चांगली आलेली आहे. आपले आता ऑनलाईन बॅच पण स्टार्ट होणार आहे. जर कोणाला ऑनलाईन क्लास करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे. आणि आता जेव्हा आपण ही स्टिच बाहेर काढू तेव्हा गाठ मारताना आपल्याला इकडं बाहेर नाही स्टिच काढून, अशी बाहेर स्टिच काढून नाही करायची. तर आपल्याला हा जो आपण जिथून स्टार्ट केलेला त्याच्या आतमध्येतून, म्हणजे ह्या मोतीच्या बाजू ह्या याच्यातून सुई घालून स्टिचमधनं आतमध्येतनं एक स्टिच काढायची बाहेर. आतमधनं स्टिच काढल्यानंतर मग परत आपली गाठ मारणं. पहिलीतून दुसरी, दुसरीतून पहिली. बघणार होता आपण. खालून धागा वर काढायचा. पहिल्यांदा एक शुगर बीट्स टाकला आणि नंतर ड्रॉप मनी. हे बघा, ड्रॉप मनीचा जो छोटावाला भाग असतोय तो आपला खाली येईल आणि मोठावाला वर येईल, म्हणजे शुगर बीट्सच्याकडं आपला मोठा. आणि खालून धागा वर काढून एक स्टिच घ्यायची. सेम असाच 6 नंबर बघा. पहिल्यांदा मधीतून काढला, 5 mm मोती टाकला. नंतर 3 mm मणी घेतलं. मधीत 5 mm आहे, बाजूला 3 mm आहे. 2 मणी घेऊन आपण सर्कल करणार आहे. जास्त एक्स्ट्रा मनी भरायचं नाही. एक्स्ट्रा मनी भरल्यानंतर लूज वाटतंय आणि सर्कल एकदम परफेक्ट गोल पण नाही येणार. फक्त प्रत्येक वेळी गाठ मारताना ही जिथून स्टार्ट होईल त्याच्या आतमधीतूनच आपल्याला स्टिच काढून गाठ मारायची. असं ही छोटावाला होता, हा मोठ्यामध्ये केला.
आता पहिल्यांदा खालून धागा वर काढायचा, 5 mm मोती घ्यायचा आणि गाठ मारून टाकायची मोती भरल्यानंतर. स्टिच काढायची, नंतर परत एक गाठीसाठी स्टिच करायची. अर्ध सर्कल करून घ्यायचे. 2 शुगर बीड्स घेऊन मण्यांच्याच भोवती, जसं आपण पहिले मणी केल्यात गोल सर्कलमध्ये तसंच 2 मणी घेऊन सर्कल पूर्ण करू. मध्ये 6 मणी बसल्यात आणि मग गाठ मारायची. एवढी गाठ छोटी ठेवू तेवढी फिनिशिंग पण चांगली दिसते. ते इकडनं स्टार्ट करू आपण आणि याच्या बाजूने 3 mm मोती टाकू, 2-2 घेऊ. आणि मग गाठ मार. या डिझाईन कुठं यूज करू आपण ब्लाऊजवर ते पण पुढे दाखवणार आहे. आता परत रिटर्न काढून धागा वर काढायचा. पहिल्यांदा व्हाईट मोती टाकायचा. व्हाईट मोती टाकल्यानंतर त्याच्या बाजूने शुगर बीड्स पहिल्यांदा दाखवले सेम तसाच. दोन मणी घेऊन करत जायचा पुढं पुढं. गाठ मारताना बाहेरून न मारता आतमध्येच्या बाजूतून मोतीच्या जिथून स्टार्ट केला त्याच्या आतमध्येतून मग खालून धागा वर काढायचा. असं हे केल्यानंतर परत बाजूनेच याला प्रत्येक वेळी सुई आपण बाहेरून असं नाही घेता, जे आपण शुगर बीटची लाईन केलेली आहे त्याच्या आतमध्येतून थोडा टाकून सुई खाली टाकायची आणि खालून धागा वर काढायचा. नंतर मग ड्रॉप मनी घेऊन गाठ मारून घ्यायची. परत 4 बाजू करून घ्यायची आपल्याला. पहिल्यांदा 4 बाजू करून घ्यायच्या, नंतर मग जे मधीत राहतात ती जागा भरून घ्यायची. कारण 4 बाजू केल्यानंतर आपल्याला तो कंप्लीट त्याचा आकार समजतो. डायरेक्ट एकाच बाजून करत गेला तर तो परफेक्ट होत नाही. मग त्याच्यासाठी 4 बाजू करून घ्यायच्या. जी आपली ड्रॉपची पातळ बाजू आहे ती आतमधीतल्या बाजूला राहील आणि जाड बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला राहील. पहिल्यांदा 4 बाजू करून घ्यायचे. 4 बाजू झाल्यानंतर मग परत रिटर्न आतमध्येच घालायची सुई. सेम तसाच बाहेर निघाल्यानंतर गाठ मारायची. प्रत्येक वेळी शुगर बीट्सच्या खाली धागा टाकायचा. खालून आपण जर धागा वर काढला ना तर आपलं मण्यांच्यात गॅप येत नाही. नाहीतर तुमच्या इथून खालून नाही काढला ना तर ह्या जागेत अशी गॅप येईल. म्हणून शुगर बीट्सच्या खाली थोडी सुई टाकून मग ड्रॉप मनी भरा. बघा
जर तुम्ही इकडनं अशी काढली तर मग मणी तुमचं एवढ्यापर्यंत राहील, एवढी गॅप दिसेल. म्हणून शुगर बीटच्या खाली टाकून स्टिच वर काढायची आणि मग ड्रॉप मणी टाकायचा. आपण 23 नंबरचेच निडल्स वापरलेले आहे प्रत्येक वर्कमध्ये. अशी डिझाईन तयार झालेली आहे. आपण दुसरी डिझाईन बघणार आहोत. पहिल्यांदा स्टिच वर काढायची. वर काढल्यानंतर एक मणी मोठा टाकला 5 mm चा आणि गाठ मारली. गाठ मारल्यानंतर परत वरून थोडा क्रॉसमध्ये आपण तीन mm चं मोती मारणार आहोत. आणि गाठ मारायची. रिटर्न मग याच्यामधूनच आपल्याला एक टाकायचे अजून. पण ह्यो काढताना इकडनं न काढता आपलं थोडीशी जागा आहे जिथून हे करायची. खालून धागा आले वर काढायचा. वर काढल्यानंतर तुम्ही इकडे एक अशी स्टिच घ्या. स्टिच घेतल्यानंतर मग मणी भरा. हे बघा. आणि मग गाठ मारा. या डिझाईन आपल्याला बाहीच्या बाजूवर करायला भेटते. ते घेतल्यानंतर एक स्टिच काढली. एक स्टिच काढल्यानंतर परत 5 mm मोती घेत. एक मिनटं. 5 mm मोती घेतला. असं टाकलं क्रॉसमध्ये. टाकल्यानंतर आतमध्ये येऊन अजून एक स्टिच काढायची. थोडा खेचायचा, मग हा धागा दिसत नाही. आणि नंतर मग परत एक मणी भरायचा. आणि नंतर मग गाठ मारायची. असं येतं. लास्ट डिझाईन आहे आपली. खालून धागा वर काढायचा. तुम्ही शुगर बीट्स किंवा 3 mm मोती भरला तरी चालेल. मी 5 mm भरते. आणि ड्रॉप मनी घ्यायचा. खाली टाकून स्टिच काढायची आणि गाठ मारून टाकायची. परत त्याच्याच बाजूने वरून ड्रॉप मनी घ्यायचा. स्टिच काढून गाठ मारायची. सावकाशपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला परफेक्ट समजेल. सेमीकडनं होऊन क्रॉसमध्ये काढायचा. खालून सुई थोडीशी मण्याच्या खाली सुई घालायची. मग आपल्या मण्यांच्यात गॅप नाही येणार. असं मणी नाहीतर मग तुमची तशी मण्यांच्या या 5 mm चा मोती टाकला त्याच्या खाली गॅप येईल.